चला तर मग वाचन करूया. माझे जीवन गाणे 2 अंकी मराठी नाटक अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या गेल्या 50-60 वर्षातील भारतीय मनाची गोष्ट सांगणार आहे. पहिला अंक तुम्ही ऐकला नसेल तर जरूर ऐका. दुसऱ्या अंकाचे वाचन आता सुरू करत आहे. प्रवेश पहिला. आपल्या नाटकातले 4 मुख्य पात्र म्हणजे रमा माधव आणि उषा श्रीकांत. रमा आणि मुख्यतः माधवने फार्मास्युटिकल लॅब सुरू करण्याचा निर्णय 10 वर्षापूर्वी घेतला आणि आपली पत्नी रमा हिला सुद्धा आपल्याच बिझनेसमध्ये जॉईन हो म्हणून सांगितलं. तिनेही त्याला पूर्णपणे साथ दिली आणि त्यांचा बिझनेस आता खूपच फोफावलाय. उषा आणि श्रीकांत रिटायर्ड झालेली ही दोघी नवरा बायको आता जवळजवळ 75च्या घरामध्ये आले आहेत. दोघही एकमेकांची साथ करतायत. पाहूया पुढे काय झालं. अंक दुसरा. प्रवेश पहिला. 10 वर्षाचा काळ लुटलाय. रमाचा राहुल मुलगा आता कॉलेजला जाणार आहे. रमा टार्गेटच्या दुकानातून बाहेर पडते आणि फोनवर बोलत असते. हॅलो राहुल. हो अरे मला ना टार्गेटमध्ये शीट्स मिळाल्या. मी त्या घेतल्यात. अरे पण पण मला काय माहित. बरं जेवायला तरी येणार आहेस का? रात्रीचा उशीर करू नकोस हं. तुला काही अजून हवंय का? रमा असं बोलते एवढ्यात फोन कट होतो. ती फोनकडे बघते आणि पर्समध्ये फोन टाकणार तेवढ्यात दुसऱ्या टोकाला तिला एक व्यक्ती म्हणजे एक स्त्री दिसते. तिला असं वाटतं की तिने कुठेतरी त्यांना पाहिलंय. तेवढ्यात पुन्हा फोन वाजतो. हॅलो असं ती म्हणतानाच तिकडे हॉर्नचा आवाज येतो म्हणून ती पुन्हा वळून बघते आणि तिची खात्री होते की त्या मावशींसारख्या दिसणारी कोणीतरी व्यक्ती आहे. ती हाक मारणार एवढ्यात फोनवरून तिला आवाज येतो. माधवचा फोन असतो. हो हो बोल माधव. अरे नाही मी घेतलीये उद्याची 10ची अपॉइंटमेंट घेतलीये जॉनची. हा आपण नक्की पोहोचू तोपर्यंत. बरं मी इथे टार्गेटमध्ये आलीये. अरे राहुलला शीट्स हव्या होत्या बेडशीट्स. नाही आता तो म्हणतोय की मला लॉंग शीट्स हव्यात म्हणून. बघ ना जेवायला सुद्धा येत नाहीये. तू येतोयस का इकडेच? बर असं म्हणून रमा फोन ठेवते आणि पुन्हा बघते तर तोपर्यंत तिला त्या मावशींसारखी दिसणारी व्यक्ती निघून गेलेली दिसते. ती वळून जाणार इतक्यात तिला श्रीकांत दिसतो आणि ती धावत बोलायला येते. हाय काका. अरे रमा अगं कशी आहेस? किती दिवसांनी भेटलीस. काय बिझी लाईफ झालंय हो. वेळच मिळत नाहीये. बरोबर अगं. स्वतःचा बिझनेस म्हणजे कामं खूप असणार. हो ना आणि शिवाय आता राहुल कॉलेजच जाणार ना. हो सॉरी ग आम्ही त्याच्या ग्रॅज्युएशनला येऊ शकलो नाही. हो ना काका आम्ही तुम्हाला किती मिस केलं. अगं हिला ना जरा बरं नव्हतं. हो पण तुम्ही बोलला नाहीत काहीच. आणि आता कशा आहेत? मी खरं तर त्यांना हाक मारली. मला वाटलं मी त्यांच्यासारखं कोणाला तरी पाहिलं म्हणून. पण त्या वळून पुन्हा तिकडे दुकानात गेल्या. काही राहिलंय का? एवढ्यात उषा आत येते. मावशी कशा आहात? आत्ताच काका म्हणत होते की तुम्हाला. उषा पुन्हा जायला निघते. रमाला जाणवतं काहीतरी बिनसलंय. काय झालं? मावशी बोलत का नाहीयेत? श्रीकांत अगं कुठे चाललीस तू परत? दूध आणायला. दूध आहे घरी आणि बाकीचं सगळं मी घेतलंय. रमा पुन्हा विचारते. मावशी मावशी कशा आहात? मी बरी आहे. तू आली नाहीस. आपण पूर्वी खूप भेटायचो नाही. सॉरी का मावशी नाही जमलो. राहुल कुठे आहे ग?
राहुल शाळेत गेला का? मावशी शाळा संपली नाही का? आता तर तो कॉलेजला. तू आली नाहीस ग. आपण पूर्वी खूप भेटायचो. राहुल राहुल कुठे आहे? उषाच बोलणीकडे दुर्लक्ष करीत श्रीकांत विचारतो. अगं रमा, माधव कुठे आहे? काका तो येतोच आहे. रमाला नक्की काय होतं हे कळण्याच्या आतच माधव तिथे येतो. हा बघा आलाच काका. अरे काका, सो नाईस टू सी यू. तुम्ही राहुलच्या ग्रॅज्युएशन पार्टीला आला नाहीत. खूप मिस केलं तुम्हाला. हल्ली आपली भेटच होत नाही. अरे चालायचंच. तुमचे कामाचे दिवस आहेत. मावशी मावशी काय म्हणता? आपण पूर्वी खूप भेटायचो नाही? राहुल कुठे आहे रे? राहुल शाळेत गेला का? अहो मित्रांना भेटायला गेलाय. कॉलेजमध्ये जाणार ना आता. आपण पूर्वी खूप भेटायचो नाही? विषय बदलत श्रीकांत पुन्हा विचारतो. काय मग? कुठलं कॉलेज निवडलं? ते तिघे जण गप्पात रंगतात. माधव सांगतो, स्टॅनफर्ड. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. बघा ना काका, चांगला रटगर्सला गेला असता. जवळच्या जवळ, पण नाही. माधव म्हणतो, अगं म्हणूनच नव्हतं जायचं त्याला. अगदी NYU सुद्धा नको म्हणाला. आई वडिलांपासून जितक्या दूर जाईल तेवढं चांगलं. श्रीकांत आणि माधव दोघेही हसतात. रमाला मात्र थोडस वाईट वाटत असतं. आपल्याकडे काका मुलं नोकरी करायला लागले तरी सुद्धा घरी असतात. श्रीकांत तिला म्हणतो, अगं रमा, तू अमेरिकेत आहेस. अगं मोठा झाला तो. त्याला पंख फुटू लागलेत, अडवू नकोस. रमा हळवी होते आणि काका तिची पाठ थोपटतात. ह्या तिघांना गप्पात रंगलेल्या बघून मावशी पुन्हा दुकानात जातात आणि दूध घेऊन येतात. श्रीकांत, अगं हे काय? दूध. अगं तुला म्हंटल ना आहे घरी म्हणून, आणि आता पैसे तरी दिलेस का? हं? चल आता. बरं आहे, आम्ही निघतो हं. असं म्हणून ते दोघ जण जातात. रमा ते गेले त्या दिशेने पाहत विचारते, माधव, मावशी माझ्यावर रागवल्या की काय रे? आपण आजकाल भेटत नाही. तरी मी म्हणत होते तुला त्यांच्याकडे जाऊया म्हणून. रमा, यू नो हाऊ बिझी वी आर. राहुलवर त्यांचं मनापासून प्रेम, पण त्याच्या ग्रॅज्युएशनला सुद्धा आल्या नाहीत. आणि आत्ता पण अरे माझ्याशी धड बोलल्याच नाहीत. मला नाही तसं वाटत, पण आपण उद्या जाऊया का? अगं तू जॉन सोबत 10ची अपॉइंटमेंट फिक्स केली आहेस ना? हो, पण ती आटपून आपण जाऊ शकतो. हम्म. आय थिंक आपण भेटल्याशिवाय काही कळणार नाही. ठीक आहे, उद्या जाऊच या आपण. अंक दुसरा, प्रवेश पहिला समाप्त.